नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या सहकार विषयातील पहिलं प्रकरण सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणातील सभासदत्व रद्द होण्याची कारणे, सभासदत्व संपुष्टात येण्याची कारणे किंवा सहकारी संस्थेच्या सभासदाचं सभासदत्व कोणकोणत्या कारणांच्यामुळे रद्द होते हे आज आपण बघणार आहोत. कालच्या तासिकेला आपण सहकारी संस्थेचं सभासद कोणाला होता येतं, कोण कोण पात्र असतात सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवायला, याचा आपण काल अभ्यास केलेला आहे. याबाबतची माहिती आपण घेतलेली आहे. हा भाग सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच सभासदत्व रद्द होण्याची कारणं जी आहेत ही कारणं सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. थोडक्यात उत्तरे द्या यासाठी या भागावरती प्रश्न परीक्षेमध्ये 4 किंवा 5 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा भाग आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर आपण सभासदत्व रद्द होण्याची कारणं जी आहेत ती कारणं या ठिकाणी आपण बघूया. सहकारी संस्थेच्या सभासदाचं सभासदत्व कधी रद्द होतं, त्याचं जे पहिलं कारण आहे ते कारण म्हणजे सभासदाचा राजीनामा. बघा, एखादी व्यक्ती सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवते म्हणजे ती त्या संस्थेची सभासद असते. काही कारणामुळे त्या व्यक्तीला जर वाटलं की आपण सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा तर ती देऊ शकते. तुम्हाला माहिती आहे, सहकारी संस्थेचं सभासदत्व हे कसं असतं, ऐच्छिक असतं. सोडून जाण्यावर कोणतंही बंधन नसतं. तर त्या व्यक्तीला वाटलं की आपण राजीनामा द्यावा. तिनं राजीनामा दिला आणि संस्थेनं म्हणजे संस्थेच्या व्यवस्थापन समितीनं तो राजीनामा मंजूर केला, सँक्शन केला, तर त्या सभासद व्यक्तीचं त्या संस्थेतील सभासदत्व हे संपतं. हे कारण लक्षात ठेवायचं. सभासदाने आपल्या सभासदत्वाचा राजीनामा दिला आणि तो संस्थेनं मंजूर केला तर त्या सभासदाचं सभासदत्व हे संपतं. अतिशय सोपं कारण आहे. दुसरं कारण कोणतं आहे ते आपण बघू. दुसरं कारण आहे, सभासद व्यक्ती कार्यक्षेत्राच्या बाहेर गेली, कार्यक्षेत्राच्या बाहेर त्या व्यक्तीचं वास्तव्य असेल, कार्यक्षेत्राच्या बाहेर वास्तव्याचा अर्थ ती कार्यक्षेत्राच्या बाहेर गेली तर त्या सभासद व्यक्तीचं सभासदत्व हे संपतं. सहकारी संस्थेला एक कार्यक्षेत्र असतं, सहकारी संस्थेचा वर्किंग एरिया असतो. त्या वर्किंग एरियामध्ये कार्यक्षेत्रामध्ये येणारी व्यक्ती संस्थेची सभासद होते. मग ते भौगोलिक कार्यक्षेत्र असेल किंवा ते व्यावसायिक कार्यक्षेत्र असेल. मग त्या व्यक्तीनं, सभासद व्यक्तीनं संस्थेचे जे भौगोलिक कार्यक्षेत्र आहे, जे व्यावसायिक कार्यक्षेत्र आहे, त्या भौगोलिक किंवा व्यावसायिक कार्यक्षेत्राच्या बाहेर ती जर व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीचं सभासदत्व म्हणजे सभासदाचं त्या सभासदत्व हे संपतं. हे झालं दुसरं कारण. तिसरं जे कारण आहे म्हणजे भागांचं हस्तांतरण करणे, ट्रान्सफर ऑफ शेअर्स. सहकारी संस्थेचं सभासदत्व ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपल्याला संस्थेचं भागभांडवल खरेदी करावं लागतं, संस्थेचे शेअर्स खरेदी करावे लागतात. सहकारी कायद्यामध्ये तरतूद आहे, एखाद्या सभासदाला असं वाटलं की आपले शेअर्स हस्तांतरित करावे दुसऱ्या सभासदाला तर तो करू शकतो. मग उदाहरणार्थ समजा मी संस्थेचा सभासद असेल आणि मला कालांतरानं वाटलं की आपण माझ्या नावे असणारे मी खरेदी केलेलं जे भागभांडवल आहे
ते संस्थेच्या अन्य सभासदाला काही कारणांच्यामुळं ते हस्तांतरित करावं, ते त्याला विकावं, अर्थात संस्थेच्या परवानगीने. हे संस्थेच्या परवानगीने करावं लागतं, संस्थेची मान्यता असावी लागते. आणि जर मी माझ्या नावे असणारे सर्वच्या सर्व भाग भांडवल जे मी खरेदी केलेलं आहे ते जर मी हस्तांतरित केलं, अर्थातच संस्थेनं त्याला मान्यता दिली, संस्थेची त्याला मान्यता असेल, तर माझं सभासदत्व हे भाग हस्तांतरण केल्यामुळं संपतं. हे झालं तिसरं कारण. चौथं कारण काय आहे ते आपण बघू. चौथं कारण आहे अक्रियाशील सभासद. एखादा सभासद जेव्हा अक्रियाशील ठरतो, संस्थेकडून अक्रियाशील ठरवला जातो, सभासदाचं वर्गीकरण अक्रियाशील सभासदांच्या यादीमध्ये केलं जातं, तेव्हा अशा अक्रियाशील सभासदाचं सभासदत्व हे संपतं. आपण सभासदांचे प्रकार पाहणार आहोत, त्यावेळी तुम्हाला मी अक्रियाशील सभासद कसा होतो, एखादा सभासद अक्रियाशील सभासद कसा होतो हे तुम्हाला सांगणार आहे. आत्ता एवढंच लक्षात ठेवायचं की संस्थेचा सभासद अक्रियाशील जेव्हा होतो आणि तो अक्रियाशील सभासद, जो सभासद अक्रियाशील झालेला आहे, तो क्रियाशील सभासद होण्यासाठी जे निकष आहेत ते त्याला कालावधी दिलेला असतो. ज्या कालावधीमध्ये ते निकष पूर्ण करत नसेल, म्हणजे पुन्हा तो क्रियाशील सभासद होण्याचा प्रयत्न करीत नसेल, तर अशा अक्रियाशील सभासदाचं सभासदत्व हे संस्थेकडून संपुष्टात आणलं जातं, संपवलं जातं. म्हणजे अक्रियाशील सभासद एखादी व्यक्ती झाली, एखादा सभासद झाला की त्याचं सभासदत्व हे संपतं, हे लक्षात ठेवायचं आहे. हे झालं चौथं कारण. आता बघू आपण पाचवं कारण काय आहे ते. पाचवं कारण आहे सभासदाची हकालपट्टी. तर सभासदाची हकालपट्टी म्हणजे काय? तर जेव्हा आपण सहकारी संस्थेचे सभासद होतो त्यावेळी आपण सहकारी कायदा, त्याच्यातले नियम आणि संस्थेचे जे पोटी नियम असतात, संस्थेचे जे उपविधी असतात, त्या उपविधींचं पालन करण्याची पालन आपण करू असं आपण संस्थेला लिहून दिलेलं असतं, ते मान्य केलेलं असतं आपण. मग कालांतराने काय होतं की एखादा सभासद, सगळेच नाही, एखादा किंवा काही सभासद संस्थेचे जे नियम आहेत, सहकारी कायद्यातले जे नियम आहेत, त्या नियमांचं ती सभासद व्यक्ती पालन करीत नाही, पालन करताना दिसत नाही. त्यामुळे संस्थेला त्याचा त्रास होतो. आणि मग असा सभासद हा संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं सभासद म्हणून राहणं हे योग्य नसतं, अयोग्य असतं. आणि त्यामुळं अशा सभासदाची हकालपट्टी केली जाते. सभासदाची हकालपट्टी करण्याची एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनुसार, त्या पद्धतीनुसार त्याची हकालपट्टी केली जाते. आणि जर हकालपट्टी एखाद्या सभासदाची संस्थेनं केली तर त्या सभासदाचं सभासदत्व हे कायम स्वरूपामध्ये संपुष्टात झालं. सभासदत्व रद्द होण्याचं पाचवं कारण. आता आपण सहावं कारण आहे काय आहे ते बघू. सभासदाची नादारी. नादारी म्हणजे दिवाळखोरी. त्या सभासद व्यक्तीची आर्थिक स्थिती अतिशय डबघाईला आलेली असते, तो दिवाळखोरीत गेलेला असतो. आणि हे संस्थेच्या लक्षात जेव्हा येतं, त्यामुळं एणी देणी जे काय आहे ती वसूल होणं संस्थेच्या दृष्टीनं कठीण होतं, त्या व्यक्तीकडून ते करून घेणं. त्यामुळे अशा व्यक्तीची जे सभासदत्व, अशा व्यक्तीची जी मेंबरशिप आहे, जे सभासदत्व आहे, हे सभासदत्व संस्थेकडून संपुष्टात आणलं जातं. हे सुद्धा एक कारण आहे. फार क्वचितच हे कारण सभासदत्व रद्द होण्याला लागू पडतं. होऊ शकतं
एखाद्या सभासदाच्या बाबतीत त्याची नादारी, दिवाळखोरी ही त्याचं सभासदत्व संपुष्टात आणायला कारणीभूत ठरू शकते. नेक्स्ट जे रिझन आहे ते बघू आपण. सभासदाचा मृत्यू. सहकारी संस्थेचा सभासद मृत पावला, एक्सपायर झाला, तर साहजिकच त्याचं सभासदत्व हे संपणार. त्याबद्दल तुम्हाला आणखी काय सांगण्याची आवश्यकता नाहीये. कसाही होऊ दे मृत्यू, नैसर्गिक होऊ दे किंवा ऍक्सिडेंटल, कसाही होऊ दे, त्याचा मृत्यू झाला की त्या व्यक्तीचं त्या संस्थेकडील सभासदत्व हे संपतं. हे झालं 7वं कारण. आणि आता शेवटचं जे कारण आहे ते कारण म्हणजे संस्थेचे विसर्जन. ज्या सहकारी संस्थेचे आपण सभासद आहोत ती सहकारी संस्था समजा डबघाईला आली, तर अशी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव किंवा बंद करण्याची जी कार्यवाही आहे ही निबंधकाकडून केली जाते आणि त्यानंतर त्या संस्थेचं विसर्जन, डिझॉल्युशन केलं जातं. जर ही संस्था म्हणजे दिवाळखोरीत गेलेली संस्था ही निबंधकानं विसर्जित केली तर त्या संस्थेच्या सर्व सभासदांचं सभासदत्व हे संपतं. बरोबर ना? जिथं संस्थाच अस्तित्वात नाहीये तिथं सभासदत्व राहील का? नाही राहणार. म्हणजे संस्थेचं विसर्जन झालं की सभासदांचं सभासदत्व हे आपोआप संपतं, आपोआप संपुष्टात येतं. तर सहकारी संस्थेचं सभासदत्व रद्द होण्याची जी कारणं आहेत, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाचा भाग परीक्षेच्या दृष्टीने आहे. तर ही 8 कारणं या ठिकाणी दिली आहेत. याच्यातली महत्त्वाची जी 4 कारणं आहेत, म्हणजे 5 मार्कचा किंवा 4 मार्कचा प्रश्न आला तर 4 ते 5 कारणं सभासदत्व रद्द होण्याची तुम्हाला परीक्षेमध्ये लिहावी लागतात. तर या 8 कारणापैकी याच्यातली 4 जी कुठलीही 4 कारणं जी तुम्हाला महत्त्वाची वाटतात ती कारणं तुम्ही या ठिकाणी लिहा. तर तुमच्या आता सभासदत्व रद्द होण्याची जी कारणं आहेत ती कारणं लक्षात आलेली असतील. हा भाग मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या या माध्यमातून समजून देण्याचा प्रयत्न केला. हा भाग पुस्तकामध्ये आहे, तो तुम्ही वाचा. काही शंका असतील तर नंतर विचारा. तुमच्या वहीमध्ये हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर हे जे आहे ते लिहून ठेवा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तसंच धड्यातील हा जो भाग आहे तो पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे तुमच्या हा जो भाग आहे तो स्मरणामध्ये राहायला मदत होऊ शकेल. तर या पाठावरती, या घटकावरती तुम्हाला मी सभासदत्व रद्द होण्याचे कारण हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो असं मी आता सांगितलंय. तर तुमच्या वहीमध्ये सभासदत्व रद्द होण्याची कारणं जी आहेत ती लिहून ठेवा. धन्यवाद.